जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व कारागृह संचालनालय यांच्या वतीने गडचिरोली जिल्हा कारागृहात आज करण्यात आले। मनोरंजन, प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करणारा हा कार्यक्रम कारागृहातील बंदींसाठी जीवनातील नवचैतन्याचा अनुभव ठरला। कार्यक्रमाचे उद्घाटन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती आर पाटील यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सुभाष सोनवणे होते। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, पत्रकार मिलिंद उमरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंद कोकाटे, तुरुंग अधिकारी महेश कुमार माळी, आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधिरत्न भडके उपस्थित होते। न्यायमूर्ती आर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की कला आणि सांस्कृतिक उपक्रमातून माणसात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। आपल्यातील कलागुणांना वाव द्या, चिंतनशील रहा आणि आनंद जोपासत विधायक कार्याकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मिलिंद उमरे यांनी केले। कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य, देशभक्तीपर गीत, चित्रपट गीते यांची रंगतदार सादरीकरण करण्यात आले। तसेच योगासने आणि मानसिक आरोग्यावर आधारित सत्रेही घेण्यात आली। योग प्रशिक्षक अंजली कुळमेथे, शास्त्रीय नृत्य प्रशिक्षक स्मिता खोब्रागडे, गायक दीपक मोरे, शिल्पा अलोन व शैलेश देशकर तसेच कारागृह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कारागृहातील बंदी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली।